छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग एकदम खास आहे. कोकणातला शिमगा. काल रात्री आम्ही निघालो थेट कोकणाकडे. रात्रभर गाडी चालवायची प्लॅन भारी होता, पण झोपेने सगळ्यांची वाट लावली होती. माणगावला साधारण 2:45ला पोचलो आणि काय सांगू, इतकी भूक लागली होती की थेट वडापावावर तुटून पडलो. वडापाव खाल्ला आणि पुन्हा निघालो. पण पुढे रस्त्यात एवढं धुकं होती की काहीच दिसत नव्हतं. कसं बसं करत तो रस्ता कव्हर केला आणि मग पहाटे गावच्या रस्त्यावर पोचलो. समोरचा नजारा काय सांगू, शांत गाव, नारळाची झाडं आणि मस्त सूर्योदय. पण गाडीतल्या लोकांची अवस्था बघण्यासारखी होती. मी गाडी चालवत होतो म्हणून कोणीच झोपलं नव्हतं. सगळे भीतीने जागे. घरी पोचलो तर अर्चनाला चुलीवरचा चहा आणि ब्रेड बटर करायचं होतं. मग काय, घराच्या मागे चक्क चूल पेटवली. सोबत सासूबाई आणि काकूंना पण कामाला लावलं. सगळं सेट झालं आणि मस्त चुलीवरचा गरमागरम चहा झाला. कोकणातला चहा म्हणजे वेगळीच मजा. इतक्यात गावात ढोल तासांचा आवाज सुरू झाला. कळलं की पालखी जवळ आली आहे. मग काय, आम्ही सगळे गेटवर पालखी आणायला गेलो. पालखीला ओवाळून घेतलं आणि देव विराजमान झाले. आणि मग सुरू झाला खरा माहोल. ढोल ताशे आणि पालखीचा नाच. पालखी इतकी जोरात नाचवली की पूर्ण गावात एकदम एनर्जी आली. कोकणात शिमगा हा फक्त रंगाचा सण नाही, हा गावचा मोठा महोत्सव असतो. या दिवशी सगळं गाव एकत्र येतं, देवाची पालखी निघते, ढोल ताशे वाजतात आणि सगळीकडे उत्सवाचं वातावरण असतं. म्हणूनच कोकणात म्हणतात, शिमगा म्हणजे फक्त सण नाही, ती एक भावना आहे. तर मंडळी, शिमग्याचा धमाल दिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं गावात फिरायला निघालो. थोडं मार्केटमध्ये फिरलो. कोकणातलं छोटंसं मार्केट पण एकदम भारी वाईब असतं. आणि मग पोचलो थेट आदर्श उपहारगृहामध्ये. प्लॅन होता पुरणपोळी घ्यायचा. नाही म्हणता 4-5 पुरणपोळ्या मीच संपवल्या. कोकणातली पुरणपोळी म्हणजे डाएट सगळं विसरायला लावते. आणि दुसरीकडे इराने तर आईस्क्रीमवर ताव मारला. तिथं वेगळंच चालू होतं. मग संध्याकाळ झाली आणि मुंबईला परत निघालो. रस्त्यात एका ठिकाणी ज्यूस प्यायला थांबलो आणि तिथे एक मजेशीर सीन झाला. शिवाजीला त्या दुकानाच्या मालकाने पकडलं आणि मग काय, सुरू झाली त्याची फुल एज्युकेशन. म्हणजे माणूस बोलतच होता आणि शिवाजी फक्त हो हो करत ऐकत होता. मी आणि तेजू बाजूला उभे होतो आणि मनात एकच विचार, देवा याची सुटका कधी होतीये. कसं तरी करून तिथून सुटलो आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला. असा होता आमचा कोकणातला शिमगा अनुभव. आता आम्ही निघालो परत मुंबईला, कारण उद्या पुन्हा ऑफिस आहे. लाईफ ऑफ मुंबईकर. आज कोकणात शिमगा आणि उद्या पुन्हा ऑफिस. तर म्हणजे असा होता हा शिमगा कोकण ट्रिप व्लॉग. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.